नमस्कार. आज आपण घरीच बनवणार आहोत सुगंधी आणि झणझणीत महाराष्ट्रीयन काळा मसाला. हा मसाला आपण भाजी, आमटी, उसळ, चिकन किंवा मटण सगळ्यांमध्ये खूप छान लागतो. एकदा हा मसाला घरी बनवला की 1 ते 1.5 वर्ष चांगला राहू शकतो. त्यामुळे बाजाराचा मसाला घ्यायची गरज पडत नाही. सर्वात आधी आपण 1 किलो मोठी मिरची आणि अर्धा किलो लहान छोटी मिरची मंद आचेवर भाजून घेऊयात. मी इथे 1.5 किलो मिरचीसाठी अर्धा किलो खोबरं आणि अर्धा किलो धने वापरले आहेत. मिरची लाल काळसर होईपर्यंत भाजून घेऊयात, म्हणजे मिरचीला असं कुरकुरीत होईपर्यंत भाजूयात. घरचा काळा मसाला बनवण्यासाठी आपण 1 किलो मोठी मिरची व अर्धा किलो छोटी मिरची घेतली आहे. तसेच अर्धा किलो खोबरे आणि अर्धा किलो धने घेतले आहेत. 1 चटाक खसखस आणि बाकीचे सर्व खडे मसाले हे 2 तोळा घेतले आहेत. खड्या मसाल्यामध्ये मी खसखस, दालचिनी, लवंग, वेलची, मिरी, हिंग, तमालपत्र एवढे घेतले आहेत. याचप्रमाणे आपण सर्व मिरच्या भाजून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व मिरच्या अशा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊयात. मिरच्या पण हलक्या भाजून घेतल्यावर मसाल्याला खूप छान सुगंध येतो. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळे वेगवेगळे मी खडे मसाले भाजून घेतले होते व सर्व एकत्र करून पुन्हा एकदा भाजून घेतले आहे. घरचा वाळलेला कांदा मी असा मस्त असा मंद आचेवर काळपट होईपर्यंत भाजून घेतला आहे. हे अर्धा किलो खोबरं मंद आचेवर काळसर भाजून बारीक करून घेतले आहे.
1.5 किलो मिरची, अर्धा किलो खोबरं, अर्धा किलो धने मिळून 2.5 किलो असा मसाला तयार होतो व त्यामध्ये काही खडे मसाले मिसळून आणि मीठ हे करून 2.25 किलोचा असा मस्त छान घरचा 1 वर्ष टिकणारा काळा मसाला तयार होतो। हा मसाला बारीक वाटून एअरटाईट डब्यामध्ये ठेवा म्हणजे खूप दिवस टिकेल। घरचा पारंपरिक काळा मसाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।